हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 8 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, जेव्हापासून ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालं आहे तेव्हापासून धिंगाणे संपायचं नाव घेत नाही आहे. आधी त्या आमदार शिर्केने आणि अर्पिताने धिंगाणा घातला, मग हर्षवर्धनने धिंगाणा घातला आणि आता उरली सुरली कसर विजयाने सुद्धा पूर्ण केली आहे. हर्षवर्धन ऊर्जा आणि शौर्यला घेऊन आपल्या घरी पोहोचला. विजयाला म्हणाला, तुझ्या सुनेचा गृहप्रवेश करून घे. पण विजयाने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. सगळे तिला समजावून समजावून थकले. हर्षवर्धन, त्यानंतर आईसाहेब, मग शौर्य. पण विजया ऐकायला तयार नव्हती. शेवटी हर्षवर्धनने विजयाला खोलीत नेलं, तिला चांगलं सुनावलं, तिला समजावून सांगितलं, जर आपण हे केलं नाही तर आपला मुलगा कायमचा आपल्या हातचा निघून जाईल. तुला आपल्या नात्याची शपथ आहे, नाहीतर मीच घर सोडून निघून जातो. तेव्हा कुठे विजया तयार झाली, पण विजयाच्या मनात हेच आहे की मी तुझा प्रत्येक क्षण या घरात नरक बनवेल, म्हणजे तुला या घरात येण्याचा पस्तावा होईल. मग आता ऊर्जाचा खरंच सासुरवास सुरू होणार का, की ऊर्जा विजयालाच पुरून उरणार, हे पाहायला मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आईसाहेब खूप टेन्शनमध्ये असतात. हर्षवर्धन कोठे गेला असेल, चल आत्ताच्या आत्ता आपण ऊर्जाच्या घरी जाऊ, असं म्हणून आईसाहेब प्रभाकरला आपल्याबरोबर घेऊन जात असतात. पण त्याच वेळेस हर्षवर्धन घरी येतो आणि हर्षवर्धनच्या मागे मागे शौर्यसुद्धा येतो. शौर्यला पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. पण शौर्य एकटाच असतो, त्यामुळे ऊर्जा का नाही आली हा प्रश्न सगळ्यांना पडतो. आईसाहेब विचारतात, शौर्य, ऊर्जा कुठे, तू एकटाच कसा आला? शौर्य काहीच बोलत नाही. आईसाहेब या हर्षवर्धनला विचारतात, तू जर ऊर्जा आणि शौर्यला आणायला चालला होता, मग मला का नाही सांगितलं? हर्षवर्धन म्हणतो, मला त्याची गरज वाटली नाही. कुमुदिनी आजी शौर्यजवळ येते आणि विचारते, शौर्य, ऊर्जा? आणि तेवढ्यात ऊर्जा पुढे येते. शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या शेजारी उभे राहतात. शौर्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. ऊर्जासुद्धा खुश असते आणि या दोघांचा आनंद पाहून कुमुदिनी, आदित्य, शैलजा या सगळ्यांना खूप आनंद होतो. ऊर्जा मात्र घाबरलेली असते, कारण आता जहागीरदारांच्या घरी जायचं हे काही सोपं काम नाही आहे. आणि त्याच वेळेस विजयाची एंट्री होते. आजच्या मालिकेमध्ये आजच्या एपिसोडमध्ये विजयाने अक्षरशः हैदोस घातलाय, हैदोस. हर्षवर्धन, कुमुदिनी आजी कोणाचंच तिने ऐकलेलं नाही आहे, फक्त स्वतःचं घोडं पुढे दामटवलं आहे. आणि विजया पुढे येते, शौर्य आणि ऊर्जासमोर उभी राहते आणि ऊर्जाला जाब विचारते, तुझी हिंमत कशी झाली येथे येण्याची? ऊर्जाला काय बोलावं ते कळतच नाही. शौर्य, शैलजा या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. दिव्या मात्र खूप खुश होते, कारण तिला तसंही तिची लहान बहीण या घरात लहान जाऊ म्हणून नको आहे. हर्षवर्धन विजयाला प्रेमाने समजावून सांगतो, आता ऊर्जा आणि शौर्याचं लग्न झालंय, ऊर्जा आपली सून आहे, जा तिच्या गृहप्रवेशाची तयारी कर. पण विजया स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, या मुलीचा गृहप्रवेश तर दूरच, या मुलीला मी आपल्या घरात पाऊलसुद्धा ठेवू देणार नाहीये. ऊर्जा, कुमुदिनी आजी, शौर्य या सगळ्यांना जबर धक्का बसतो. दिव्या मात्र खूप खुश होते आणि विजया हर्षवर्धनला ठणकावून सांगते, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, या घरात मी ऊर्जाला पाऊल ठेवू देणार नाही, मग तुम्ही तिला येथे का आणलं? सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. कुमुदिनी आजी विजयाला समजवण्याचा प्रयत्न करते, विजया हे काय बोलतेस तू? तर विजया ही आजीलाच म्हणते, तुम्ही गप्प बसा, तुम्ही काहीच बोलायचं नाही. त्यामुळे कुमुदिनी आजीची बोलतीच बंद होते. हर्षवर्धन चिडतो आणि म्हणतो, बस झालं विजया, चल आत्ताच्या आत्ता गृहप्रवेशाची तयारी कर. विजया चिडून म्हणते, मी काय बोलले ते तुम्ही ऐकलं नाहीये वाटतं. मी या मुलीचा घरात गृहप्रवेश करून घेणार नाही. ती या घरात माझी सून म्हणून येणार नाही आणि हे मी कदापि होऊ द्यायचं नाहीये, कारण माझ्या मुलीला फूस लावून तुमच्या आईने माझ्या मुलाचं त्या ऊर्जाचं लग्न लावून दिलं. पण मी हे लग्न मानत नाही, त्यामुळे ऊर्जा या घरात येऊ शकत नाही. हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, विजया हे काय करतेस तू? आपल्या मुलाने तिच्याशी लग्न केलंय, ती आता शौर्याची बायको आहे आणि आपल्या मान्यानं मान्यावर काहीच राहिलेलं नाहीये. ती कायदेशीररित्या तिची बायको आहे आणि तिचा या घरावर हक्क आहे, या घरात येण्याचा तिचा हक्क आहे. ऊर्जा आणि शौर्यला खूप वाईट वाटतं. हर्षवर्धन विजयाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, जा गृहप्रवेशाची तयारी कर, माप घेऊन ये. पण
विजया त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही आणणार, मी या मुलीचा घरात गृहप्रवेश नाही करून घेणार. या मुलीचा आपल्या घराशी, आपल्या कुटुंबाशी, आपल्या शौर्याशी काहीच संबंध नाहीये. मी तिला या घरची सून मानत नाही. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. शौर्यला सुद्धा टेन्शन येतं. शौर्य हा विजयाला काही समजवणार मॉम, तर ऊर्जा त्याला थांबवते. नाही शौर्य, काही बोलू नकोस. हर्षवर्धन विजयाला पुन्हा एकदा म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाहीये का? आणि बाकी सगळ्यांकडे चिडून पाहून म्हणतो, तुम्हाला सुद्धा कळत नाहीये का? जा, ऊर्जाच्या गृहप्रवेशाची तयारी करा. पण कुणीच जागचं हलत नाही. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग विजया हर्षवर्धनला जाब विचारते, तुम्ही सुद्धा तुमच्या आईसाहेबांचीच भाषा बोलायला लागले आहात. ती आपल्या घरची सून आहे, शौर्याची बायको आहे, पण मी हे मानत नाही. आणि तुम्हीच म्हणत होता ना की ऊर्जा शिंदे या घरची सून कधीच होऊ शकत नाही, आणि मी या मुलीला या घरची सून मानत नाही. हर्षवर्धन चिडून म्हणतो, आता ती ऊर्जा शिंदे नाहीये, जहागीरदार झालीये. ऊर्जा, शौर्य, जहागीरदार, आणि तिचा या घरावर हक्क आहे. विजया चिडून म्हणते, या घरावर सगळ्यांचा हक्क आहे, फक्त माझा हक्क नाहीये. बरोबर आहे ना? कुमुदिनी आजी चिडून म्हणते, बस झालं विजया, जास्त त्रागा करून घेऊ नकोस, जास्त ताणू नकोस. ती आपल्या घरची लक्ष्मी आहे, दारात तात्कट उभी आहे, तिला आतमध्ये घे. पण विजया काही केल्या तयार होत नाही. हर्षवर्धन विजयाला पुन्हा एकदा ठणकावून सांगतो, विजया, तिला आतमध्ये घे. तर विजया हर्षवर्धनला जाब विचारते, तुम्ही या लग्नाला कशी मान्यता दिली? तुम्ही ऊर्जाला आपली सून म्हणून का मान्य केलं? हर्षवर्धन तिला ठणकावून सांगतो, माझ्या मुलासाठी. कारण माझ्या मुलाने तिच्याशी लग्न केलंय, आणि जर मी तिला या घरात आणलं नसतं, त्यांचं लग्न स्वीकारलं नसतं, तर शौर्यसुद्धा या घरात आला नसता, आणि ते मला सहन होणार नाहीये. मी माझ्या मुलासाठी त्याला इथे आणलंय, आणि तुलासुद्धा त्या दोघांना स्वीकारावंच लागेल. तुझ्या सुनेचा गृहप्रवेश करून घ्यावाच लागेल. घरातील सगळे खुश होतात की हर्षवर्धनने ऊर्जा आणि शौर्याचं लग्न ॲक्सेप्ट केलंय. पण विजया काही केल्या ऐकायला तयार होत नाही. आज तिने ठरवलेलं असतं, मी माझ्या स्टँडवर राहणार, आणि कुणी काही समजून सांगितलं तरी नाही ऐकणार. विजया म्हणते, मी सुद्धा तुम्हाला ठणकावून सांगते, तुम्ही या लग्नाला मान्यता दिली असली तरी मी देणार नाही. मी या मुलीला घरात घेणार नाही. ऊर्जाला खूप वाईट वाटतं. आत्ताच ती लग्न करून आली आहे, आणि सासरी गेल्यावर तिची सासू तिला घरात घ्यायला तयार नाही आहे. आजी ही विजयाला ठणकावून सांगते, विजया, जर तू तिला घरात घेतलं नाही तर मला इतर कोणाला सांगावं लागेल, आणि मला ते होऊ द्यायचं नाही आहे. तू शौर्याची आई आहे, ऊर्जाची सासू आहे, आणि हा हक्क तुलाच आहे. विजया म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ते करा, पण मी तिचा गृहप्रवेश करून घेणार नाही. कुमुदिनी आजी ही शैलजाला म्हणते, शैलजा, जा आणि औक्षणाचं ताट घेऊन ये. तर शैलजा म्हणते, मी कसं आणू? तुम्ही आधी भाऊजींना विचारा, कारण परक्या माणसांनी हे केलेलं त्यांना चालेल का? ज्यांचा संबंध नाहीये अशा व्यक्तीने जर गृहप्रवेश करून घेतला तर त्यांना चालेल का? हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, मला कोणाची गरज नाहीये, आणि शौर्य हा माझा मुलगा आहे ना, तर विजयाच ऊर्जाचा गृहप्रवेश करून घेईल. मला तुझी गरज नाहीये. शैलजा गप्प बसते. प्रभाकरलाही वाईट वाटतं, आणि मग हर्षवर्धन विजयाला पुन्हा एकदा ठणकावून सांगतो, जा, गृहप्रवेशाची सगळी तयारी कर. पण विजया तयार होत नाही आणि म्हणते, नाही, मी या मुलीला माझी सून कधीच स्वीकारणार नाही. हर्षवर्धन म्हणतो, विजया, काय मूर्खपणा करतेयस? तुला मी समजून सांगितलंय ना, आपल्या मुलासाठी आपल्याला हे करावंच लागेल. जोपर्यंत आपण ऊर्जाला या घरात घेत नाही तोपर्यंत आपला मुलगा सुद्धा या घरात येणार नाही. तुला आपला मुलगा जास्त महत्त्वाचा आहे ना, मग त्याच्यासाठी तुला हे लग्न ॲक्सेप्ट करावंच लागेल. पण विजया खूप चिडते आणि म्हणते, नाही, या अपशकुनी मुलीला मी या घरात स्वीकारणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, ज्या दिवशीपासून हे लग्न ठरलंय तुमच्यात आणि भाऊजींमध्ये भांडण झालं, घरात काहीच चांगलं होत नाहीये. हिच्यामुळे आपल्या शौर्याला गोळी लागली. ही पांढऱ्या पायाची अवदसा आहे, अवदसा. मी हिला घरात घेणार नाही. हे सगळं ऐकून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. शौर्याची मात्र सटकते. शौर्य पुढे येतो आणि म्हणतो, बस झालं मॉम, हे काय बोलतेस तू? पांढऱ्या पायाची अवदसा, अपशकुनी? अगं, ऊर्जा अपशकुनी नाहीये. उलट तिच्यामुळे माझा जीव वाचलाय. तिच्यामुळे माझ्यावर गोळी चालवली गेली नव्हती. तिच्यामुळे माझा जीव वाचला, आणि आज तू तिलाच अपशकुनी म्हणतीये, पांढऱ्या पायाची अवदसा म्हणतीये. विजयाला खूप वाईट वाटतं. विजया म्हणते, शौर्य, तुला कळत नाहीये, या मुलीने ना तुझ्यावर काहीतरी काळी जादू केलीये. चेटूक केलंय तुझ्यावर, चेटूक.
म्हणून तो असं बोलतोय. या दोघी बहिणी ना, दिव्या आणि ऊर्जा, या दोघींनी मिळून हा प्लॅन बनवलाय. माझ्या दोन्ही मुलांना माझ्यापासून दूर केलंय. तू यांच्यावर विश्वास ठेवू नको, तू हिला घरात घेऊ नको. आणि मग विजया ऊर्जाला सुद्धा जाब विचारते, काय जादू केली आहे माझ्या मुलावर? काळी जादू केली आहे का? त्याला तू तुझ्या वशमध्ये घेतलंस ना, त्याचे कान भरलेत ना माझ्या विरुद्ध, खरं खरं बोल. शौर्य हा विजयाला समजवण्याचा प्रयत्न करतो. मॉम, हे काय बोलतेस तू मूर्खासारखं? असं काही बोलू नको. ऊर्जाने असं काहीच केलेलं नाहीये. विजया आणि शौर्यमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होते आणि विजया म्हणते, अरे हिने तुझ्यावर काळी जादू केली आहे, काळी जादू. शौर्य खूप चिडतो आणि जोरात ओरडून म्हणतो, मॉम, इनफ इज इनफ. काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? तुला ऊर्जाला असं बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. विजयाला खूप राग येतो आणि ती चक्क शौर्याच्या सनसनीत मुस्काटात मारते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. ऊर्जा, हर्षवर्धन, प्रभाकर, शैलजा, कुमुदिनी आजी, तीर्था, सोनल, दिव्या, आदित्य, कोणाचाच विश्वास बसत नाही की विजयाने चक्क शौर्याच्या कानफटात मारलीये. विजया रडत रडत म्हणते, तू माझा मुलगा आहे. 9 महिने मी तुला पोटात वाढवलंय, जन्माला घातलंय आणि आज काल भेटलेल्या मुलीसाठी तू मला सांगतोय की काय माझा अधिकार आहे आणि काय नाहीये. तिच्यासाठी तू माझ्याशी भांडतोय. शौर्य खूप दुःखी होतो. हर्षवर्धन विजयाला म्हणतो, विजय, हे काय केलंस तू? आपल्या मुलाच्या थोबाडीत मारली. चल तू माझ्याबरोबर, मला तुझ्याशी बोलायचंय. विजया म्हणते, नाही, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. पण हर्षवर्धन हा विजयाला हाताला पकडतो आणि फरफटत आपल्या रूममध्ये घेऊन जातो. हा सगळा गोंधळ पाहून ऊर्जाला खूप वाईट वाटतं. ती खूप दुःखी होते. हर्षवर्धन विजयाला रूममध्ये घेऊन येतो आणि दरवाजा बंद करून विचारतो, विजया, हे काय करतेस तू? तर विजया हर्षवर्धनला जाब विचारते, तुम्ही हे काय करताय? तुम्ही म्हणाला होता ना शौर्य आणि ऊर्जाचं लग्न होणार नाही. मग म्हणाला होता की मी ऊर्जाला कधी सून म्हणून स्वीकारणार नाही, तिला या घरात येऊ देणार नाही. पण आता तुम्हीच तिला या घरात घेऊन आला आहात. का केलं तुम्ही असं? तुम्ही असं का करताय? हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझी इच्छा नसतानाही मी तुझ्याशी सगळे संबंध तोडेल असं सांगूनही शौर्यने त्या ऊर्जाशी लग्न केलं. तो तिच्या प्रेमात पडलाय. हा सगळा त्या ऊर्जाचा गेम आहे आणि तो तुला कळत नाहीये. जर आपण तिला या घरात घेतलं नाही ना, तर शौर्य आयुष्यभर त्या चाळीत राहील आणि आता तो त्या चाळीतील मुलांसारखा सुद्धा वागू लागेल. तर विजया चिडून म्हणते, आत्ता तरी तो वेगळं काय करतोय? तो माझ्याशी कसं बोलला तुम्ही पाहिलंत ना. आजपर्यंत कधी त्याने माझ्याशी आवाज वर चढून बोलला नव्हता, पण आज तो मला चक्क म्हणाला, तुला तिला बोलण्याचा काही अधिकार नाहीये. आणि तिची ती बहीण दिव्या, ऊर्जा दोघी या घरात आल्या आहेत. आता ते दोघी मिळून या घराची चाळच बनवतील. हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. फक्त 10 दिवसांचा प्रश्न आहे. मी तुला वचन देतो, मी त्या ऊर्जाला या घराबाहेर काढणार. फक्त 10 दिवस तू हे सगळं सहन कर आणि आता तू ऊर्जाचा गृहप्रवेश करून घे. पण विजया म्हणते, नाही, मी तिचा गृहप्रवेश करून घेणार नाही. मी तिला या घरात येऊ देणार नाही. हर्षवर्धन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, प्लीज, माझ्यासाठी तुला हे करावं लागेल. तुला आपल्या नात्याची शपथ आहे. तू ऊर्जाला या घरात तुझी सून म्हणून स्वीकार, तिचा गृहप्रवेश करून घे. नात्याची शपथ दिल्यामुळे विजया गप्प बसते. तिच्याकडे कोणताच पर्याय राहत नाही. आणि इकडे शौर्य खूप दुःखी होतो आणि म्हणतो, आजी, मी खूप चुकीचा वागलोय. मी मॉमशी असं बोलायला नको होतं. आजी त्याला समजावून सांगते, शौर्य, नको टेन्शन घेऊ. रागाच्या भरात हे सगळं झालं. या गोष्टीचा विचार करू नको. ऊर्जा दुःखी होते, रडू लागते आणि म्हणते, शौर्य, हे सगळं माझ्यामुळे झालंय ना. माझ्यामुळे तुझ्या घरात भांडणं होत आहे. आजी तिला म्हणते, बस झालं ऊर्जा, आता एक शब्दही बोलायचा नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं नाहीये. हे तुझं घर आहे. या घरात येण्याचा तुला पूर्ण हक्क आहे आणि तू असं बोलू नको. शौर्यसुद्धा तिला समजावून सांगतो, हो ऊर्जा, यात तुझी काहीच चूक नाहीये. कुमुदिनी आजी ऊर्जा आणि शौर्यला समजावून सांगते, तुम्ही दोघांनी विजयाच्या मर्जीविरुद्ध लग्न केलंय. त्यामुळे तिचा असा त्रागा होणं, रागराग करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही दोघेही स्वतःला दोष देऊ नका आणि सगळं काही ठीक होईल. विजयाला हर्षवर्धन नक्कीच म्हणून आणेल. जर हर्षवर्धनने स्वतःहून तुम्हाला दोघांना येथे आणलंय, तुमचं नातं स्वीकारलंय ना, तर मग सगळंच ठीक होईल. तर दिव्या म्हणते, मला नाही वाटत की आई येथे येतील. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. तर शौर्य विचारतो, तुला असं का वाटतंय? आणि मग दिव्या मोठा बॉम्ब फोडते. अरे, तुला माहीत नाहीये का, जेव्हा तुमचं लग्न होत होतं ना, तेव्हा आईंनी चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ऊर्जा आणि शौर्यला जबर धक्का बसतो. घरातील सगळे दिव्यावर खूप चिडतात. ही हे सगळं कशाला सांगतीये?
शौर्य विचारतो, काय आत्महत्या करण्याचा प्रयत्न? आदित्य चिडून म्हणतो, ए बाई गप्प बस ना, तुला कुणी बडबड करायला सांगितलीये? तर दिव्या म्हणते, ठीक आहे गप्प बसते मी. शौर्य आदित्यला विचारतो, दादा तू सांग, वहिनी हे काय बोलतीये? आदित्य म्हणतो, अरे झालं गेलं सगळं होऊन गेले आता, तुला आता ती समोर सुखरूप दिसतीये ना, मग कशाला टेन्शन घेतोय? तर लगेच दिव्या म्हणते, हो हो सुखरूप दिसतीये. अरे तुला माहितीये का, मी ऐनवेळेस किचनमध्ये गेले, नाहीतर चाकूने त्या आपल्या हाताची नस कापून घ्यायला चालल्या होत्या. नस कापली असती मग तर गेल्याच असत्या. शौर्याला जबर धक्काच बसतो. आजी चिडून म्हणते, दिव्या यापुढे एक शब्दही तू बोलली ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी असणार नाही. दिव्या गप्प बसते आणि मग ऊर्जा ही शौर्याला जवळ बोलावते आणि म्हणते, शौर्य हे अति होतंय, मला हे सगळं सहन होत नाहीये. जर माझ्यामुळे तुझ्या आईच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर मी ते नाही सहन करू शकणार. तू मला इथे नको आणूस, मी जाते माझ्या घरी. मी माझ्या आईला समजावून सांगेल, जेव्हा सगळं काही शांत होईल तेव्हा तू मला येथे घेऊन ये. शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, असं काही करायची गरज नाहीये. आणि त्याच वेळेस हर्षवर्धन विजयाला घेऊन आपल्या रूम बाहेर येतो. हे दोघे फुल कॉन्फिडन्समध्ये असतात, खुश असतात आणि या दोघांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. हर्षवर्धन आणि विजया पुढे येतात आणि दिव्या विचार करते, आई असं कसं तयार झाल्या? बाबांनी काय सांगितलं असेल? दोघांच्या चेहऱ्यावर वेगळाच मास दिसतोय, याचा अर्थ यांनी काहीतरी प्लॅन बनवलाय असा विचार दिव्या करत असते. आणि हर्षवर्धन विजया दोघेही पुढे येतात. विजया परत आली म्हणून शौर्य खुश होतो. त्याला असं वाटतं की नक्कीच आई आमच्या नात्याला मान्यता देईल. विजया पुढे येते आणि शौर्य चक्क तिला घट्ट मिठी मारून म्हणतो, मॉम मला माफ कर. शौर्य विजयाला विचारतो, आत्ताच मला कळलं तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं खरं आहे का? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार. तू असं परत कधीच करायचं नाहीये. तर विजया म्हणते, बाळा असं काही नाहीये, तू माझ्याशिवाय जगू शकतो आणि हे तू दाखवून दिलंय. तू या मुलीशी लग्न केलं आमच्या इच्छेशिवाय. आम्ही तिला स्वीकारायला तयार नव्हतो तर तू त्या चाळीत जाऊन राहिलास. पण आता आम्ही तुझ्याशिवाय नाही जगू शकत ना, म्हणून आम्ही मजबुरीने हे नातं स्वीकारतोय. पण यानंतर पुन्हा असं कधीच करू नको, आम्हाला सोडून जाऊ नको. शौर्यला खूप वाईट वाटतं. विजया त्याच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, मी हात जोडते तुझ्यासमोर, पण आम्हाला सोडून परत कधीच जाऊ नको. शौर्यला खूप वाईट वाटतं आणि शौर्य म्हणतो, नाही आई, तू माझ्यासमोर हात जोडू नकोस. मी तुला कधीच सोडून जाणार नाही. पण तू सुद्धा मला वचन दे की तू कधीच स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार नाही, आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही. विजया चिडून म्हणते, शौर्य या घरात कुणी कुणाला वचन न दिलेलंच बरं आहे. पण तू आता लग्न करून आलाय ना, लग्न झालंय तुझं, शुभ प्रसंग आहे. जा दाराबाहेर उभं राहा, मी तुमच्या दोघांचा गृहप्रवेश करून घेते. शौर्यला खूप आनंद होतो. कुमुदिनी आजी सुद्धा खुश होते. शौर्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. आणि मग विजया ऊर्जाकडे पाहते. ऊर्जा सुद्धा स्माईल करत असते. तिला असं वाटतं विजयाने खरंच तिला स्वीकारलंय. पण विजयाच्या चेहऱ्यावरचे हावभाव वेगळे असतात. ती ऊर्जाला खाऊकी घेऊ अशा एक्सप्रेशनने पाहत असते. त्यामुळे ऊर्जाला समजतं की ही बाई मनात एक आणि तोंडात एक अशी आहे. आणि ऊर्जा ही शौर्यकडे पाहते. शौर्य मात्र खुश असतो. पण ऊर्जाला समजतं की दाल में जरूर कुछ काला आहे. आणि विजया ही तीर्थाला घेऊन गृहप्रवेशाची तयारी करायला जाते. ऊर्जा आणि शौर्य तेथेच उभे असतात. फ्रेंड्स, हा सीन खूप भारी आहे. येथे शौर्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. त्याला असं वाटतंय की माझ्या आईवडिलांनी माझा स्वीकार केलाय. पण त्याच वेळेस ऊर्जाला मात्र शंका आली आहे की नक्कीच हे काहीतरी वेगळं बोलताय, पण यांच्या मनात वेगळंच आहे. त्यामुळे ती मात्र टेन्शनमध्ये येते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तू मला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजच्या एपिसोडमध्ये विजयाने खरंच हायदोस घातलाय आणि तिला रोखणं, तिला कन्व्हिन्स करणं कोणासाठी शक्य नव्हतं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की विजया ऊर्जाचा गृहप्रवेश करून घेईल. सगळ्यात आधी ऊर्जा ही माप ओलांडून आतमध्ये येईल. त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी ती घरामध्ये एंट्री घेणार. मग विजया ही ऊर्जाला ओवाळणार. पण ओवाळताना विजयाच्या मनात जे काही चालू असेल ना, ते खूपच भयानक आहे. एकतर विजया अतिशय रागारागाने ऊर्जाकडे पाहत असेल आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून ऊर्जाला समजणार आपली सासू लय खास्टय, आता आपलं काही खरं नाही.
आणि विजया मनातल्या मनात विचार करेल, माझ्या मुलाच्या मूर्खपणामुळे मी तुला या घरची सून म्हणून या घरात घेतीये, पण या घरातला प्रत्येक क्षण हा तुझ्यासाठी नरक यातना देणारा असेल. तू क्षणाक्षणाला विचार करशील की तू या घरात सून म्हणून का आलीस, या घरात येऊन तू खूप मोठी चूक केली असं तुला वाटेल. असा विचार विजयाच्या मनात सुरू असेल. पण विजयाला अजून माहीत नाहीये, ज्या हर्षवर्धन समोर विजया गप्प बसते त्या हर्षवर्धनला गप्प बसवण्याची क्षमता या ऊर्जामध्ये आहे. ऊर्जा एक वेगळंच रसायन आहे, अजून विजयाला समजलेलं नाहीये. पण हळूहळू जेव्हा तिला हे कळेल ना, तेव्हा विजयाची चांगली जिरणार, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तू मला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.